आमदार मंगेशदादा चव्हाण असे म्हटले की आमदार साहेबांनी स्वतःहून सोबळाचा नारा दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला असा निर्णय सोबळाचा घ्यावा लागत आहे. मात्र पाचोरा वडगाव मध्ये ज्या जिल्हा परिषद व इतर निवडणुका असतील त्यांच्यासाठी आमदार साहेबांसाठी चर्चेसाठी आमचे हे सर्व दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. तर काय निश्चितपणे माननीय मंगेशदादा यांचं मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी माझ्या या गोष्टीची दखल घेतली. पण माझा प्रश्न आदरणीय मंगेशदादांना आहे की विधानसभेमध्ये याच वर्षी नाही तर मागच्या टर्मपासून ते ह्या टर्मपर्यंत अमोल शिंदे नावाचे भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक पदाधिकारी यांना 2 वेळा उमेदवारी दिली गेली, त्यांना रसद पुरवली गेली आणि हरल्यानंतर त्यांना मोठ्या पदाची जबाबदारी दिली गेली. त्यांच्यावर दोघेही पाचोरा आणि भडगाव तालुक्याची जबाबदारी सोपवली गेली. जर याच्यावर मंगेशदादा बोलले तर मला वाटतं बरं होईल. त्यांनी दारं उघडी ठेवली, पण माझ्या ऑलरेडी दारं बंद आहेत. त्याच्यामुळे महायुतीचा चर्चेचा विषय येत नाही. मी पहिला विषय माझा हा आहे, आदरणीय मंगेशदादांनी त्याचा मला खुलासा करावा. आमची जेव्हा शिवसेनेची विभागणी झाली त्या विभागणीनंतर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि ते सरकार आल्याच्या नंतर या देशाचे गृहमंत्री आणि ज्यांना आपण भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा म्हणतो असे आदरणीय शहासाहेब, या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे सर्वेसर्वा या दोघाही महोदयांनी भाजपचे आमदार, शिवसेनेचे आमदार, भाजपचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी यांना एकत्रित बसून शिवसेनेच्या खांद्यावर जबाबदारी टाकली होती की जिथेही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांना ताकदीने निवडून आणायचं. जिथेही शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे भारतीय जनता पक्षाने ताकदीने निवडून आणायचं. जो कोणी बंडखोरी करेल त्याला कायमस्वरूपी हकालपट्टी करायची आहे. अशा पद्धतीच्या देशाच्या आणि राज्याच्या सर्व नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारसंघात जर बंडखोरी होणार असेल, त्याला रसद पुरवली जाणार असेल, त्याला पदाच्या निमित्तानं बक्षिसी दिली जात असेल, तर मग माझ्यासारख्या आमदारांनी, माझ्यासारख्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणखी किती दिवस विषयाची परीक्षा करावा असं तुमचं मत आहे. त्याच्यामुळे आता मी विषयाची परीक्षा करू शकत नाही. मी विष सहन करू शकलो, पण माझ्या कार्यकर्त्याची